शाळेचं सोडून द्या, शाळेत किती शिकू द्या लोक, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला. हो, पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देते नाही. एक हात 14 आहे बरं का, हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माजटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला होता ना ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं ना, यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे, बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. वायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो, त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्यानं ऐकतो. त्याला मी 9वी पासून पाहते, एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या अवलादीला 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपटकरी? वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा, दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. इक्यानॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं संघ, सगळ्यांनी संघ चैन खोलायची, त्या केकवर मुतायचं. तो मुतन केक एकत्र करायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, ए रत्या. पोरानं खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही मग आपले पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट. पोरानं लवकर आजी उठती का मम्मी? आजी. करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोशी ती मम्मी. करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एक, एकच बर का, 14 सांगतो पटकन. हात 1, 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात 1,
दान करा आणि